राजस नानकर ही बाटल गत वर्षी या स्पर्धेमध्ये फायनल पर्यंत टीम नानकरचा प्रवास होता, पण फायनल मध्ये मिस्टेक झाली होती. पण तो स्वप्न पुन्हा एकदा आता पूर्ण करण्याची ही संधी आणि पहिल्याच बॉलवरती काय घडलं, फार मोठा धक्का इथे लागला. पण आता महेश आला क्रमांक 3 वरती. पार्टनरशिप बनवणं ही गोष्ट मी म्हणेन प्रामुख्याने महत्त्वाची असेल टीम कारिवलीसाठी या पहिल्या सत्रामध्ये. काउंटर अटैक की भी यहाँ पर कोशिश हो सकती है बल्लेबाज द्वारा. थेटे की अगली गेंद, गति परिवर्तन, ये तो इनका बड़ा हथियार रहा है पूरे टूर्नामेंट में. स्लोअर बॉल का जो इस्तेमाल किया है अक्षय थेटे ने, शायद ही किसी गेंदबाज ने इतना बेहतरीन तरीके से इस गेंद का इस्तेमाल किया होगा. एक्झॅक्टली आपल्या स्ट्रेंथ वरती तो बॉलिंग करतो. स्ट्रेंथ जी त्याची आहे, अबिलिटी जी आहे, त्याचा वापर योग्यरित्या तो करतो. दॅट्स वाय तो सक्सेसफुल राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. विकेट आली आणि त्यानंतर हा डॉट बॉल आणि अगदी फर्स्ट ओव्हर पासून प्रेशर बॅटरवरती. अगली गेंद फिर से स्लोवर वन, इस बार स्लॉग स्वीप किया, गेंद आसमान में खड़ी हो गई है. खुद गेंदबाज प्रयासरत, डीप में से खिलाड़ी आए लेकिन दोनों के बीच में जाकर गिरी गेंद. किस्मत वाले साबित हुए हैं महेश पाटिल. 2 रन से यहां पर मिले हैं. 2 रनों से खाता खुलता हुआ जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम का. स्वतःला झोकलं होतं पूर्णपणे, कारण बॉल रिलीज केल्यानंतर स्वतःच धावले होते कॅच पकडण्यासाठी. आणि हेच तर समर्थन हवं आहे फायनल मॅच मध्ये. स्वतःला झोकणं आवश्यक, 101% कमिटमेंटने खेळणं आवश्यक. आणि ते करीत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम नानकर आणि बॉलर अक्षय थेटे 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये झाला. 2 धावा धावफलकावरती. धक्का 1 लागला. सुरुवात थोडी कमकुवत आहे, पण या कमकुवत सुरुवातीनंतर एक चांगल्या कमबॅकची अपेक्षा कारिवली टीमचे खेळाडू आणि कारिवली टीमचे प्रेक्षक इथे ठेवत आहेत. कारण ज्याप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा या दोन्ही टीम्सने गाजवलेली आहे ना, आज इथे कोणाला माघार मंजूर नाहीये. मंजूर आहे ते फक्त जिंकणं, आणि जिंकणं कोणाच्या नशिबामध्ये येईल. पुढचा बॉल, अक्षय थेटे दाहिने से ओर द विकेट जाते हुए. तेज तर्रार गेंद, पूरी तरह से खोल दिया था बैट्समैन को. क्या कमाल की गेंद थी. इससे पहले 2 धीमी गति की गेंदें डाली थी और ये कहीं ना कहीं होने वाला था. बहुत ही चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं अक्षय थेटे, लेकिन जब भी पेस परिवर्तन करते हैं वो लेन सटीक रहती है. उनकी लाइन बहुत ही अच्छी बरकरार रखते हैं. पूरी तरह से बीट किया इस दफा महेश पाटिल को. बघा पेस भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी करतो अक्षय थेटे. हीच गोष्ट तर महत्त्वाची राहिली की कोणत्या क्षणाला अतिरिक्त गतीने टाकायला हवा, कोणत्या क्षणाला पेस ऑफ करायला हवा, हे ठाऊक आहे अक्षयला. डॉट बॉल इथे येतोय. मात्र 2 रन स्कोर बोर्ड पर. गति परिवर्तन, इस बार उछाल दिया गेंद को. एक और मौका यहां पर, फील्डर गेंद के नीचे और लपक लिया है कैच. अक्षय कोहली ने कोई गलती नहीं की. एक और विकेट का पतन. प्रेक्षकांचा जल्लोष, आवाज येतोय, कारण धक्का आणखीन एक लागलाय टीम कारिवलीला. आता अडचणी वाढतात. बॅक ऑफ द हँड स्लो वन टाकलं होतं, त्याला पिक करण्यामध्ये असमर्थ राहिले बॅटर महेश पाटील. आणि दॅट्स वाय धक्का लागला दुसरा. आणि ही खराब सुरुवात आहे, कारण फायनल मॅच मध्ये स्टार्ट मॅटर करत होतो. स्टार्ट जर चांगलं झालं असतं तर एक चांगल्या टोटलची नीव इथे रचली जाऊ शकली असती. बट बॅक ऑफ द हँड स्लो वन इथे पिक करू शकले नाहीये. दॅट्स वाय धक्का लागला दुसरा. इस गेंद को सम्मान भी दिया जा सकता था, लेकिन कहीं ना कहीं दबाव बनता जा रहा था क्योंकि रन ज्यादा आए नहीं थे पहली 4 गेंदों पर. इसीलिए लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया था, एक घुटना नीचे टिकाते हुए स्लॉग करने का प्रयास, लेकिन टाइमिंग गलत रही और स्लोवर डिलीवरी से यहां पर विकेट चटकाते हुए अक्षय थेटे. गजब की शुरुआत गावदेवी नानकर के लिए, बिहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर के लिए. टॉस जीत कर पहले फील्डिंग करते हुए नए बल्लेबाज नंबर 4 पर मैदान में पहुंचते हुए विवेक नाईक. भरपूर सारे चेंजेस पाहायला मिळतात या फायनल मॅचमध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये टीम कारिवलीच्या माध्यमातून. बट हे चेंजेस किती उपयुक्त ठरतील या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे. बट सुरुवात पहा अक्षय थेटे. वन्स अगेन कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव आपण अक्षय थेटेला म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये. प्रत्येकी मॅचमध्ये बॉलिंगमध्ये चांगलं परफॉर्म केलंय. जहां निरंतरता का दूसरा नाम जरूर है और मेरे ख्याल से बल्लेबाजों के लिए खौफ का भी दूसरा नाम है अक्षय थेटे. तेज तर्रार गेंद, इस दफा छकाया बैट्समैन को. बल्लेबाज सोच रहे थे कि शायद ये वाइड हो सकती है, लेकिन नहीं. डॉट बॉल और इसके साथ ही शानदार सफल ओवर समाप्त होता हुआ. फाइनल मैच का पहला ओवर नानकर के पक्ष में, अक्षय थेटे के पक्ष में. पहले ओवर के बाद स्कोर केवल 2 रन 2 विकेटों के नुकसान पर जय बजरंग मिनेश 11 कारिवली. जस्ट मी म्हटलं अजय सर की गत वर्षी या स्पर्धेचे रनर्स राखले होते, जे स्वप्न मागील वर्षी पूर्ण नाही होऊ शकलं. नियतीने आज पुन्हा एकदा संधी दिलेली आहे की ते स्वप्न तुम्ही आज पूर्ण करा, आणि ती संधी स्वीकारायची तयारी इथे आज आपल्याला विहान एंटरप्राइजेस नानकरची पाहायला मिळते. कारण फायनल मॅच या पहिल्या सत्रामधल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आणि धक्के लागले 2. ड्रीम स्टार्ट अक्षय थेटे द्वारा देखने को मिलता हुआ. और
जी हाँ, आपने सही फरमाया कि पिछले सीजन में सपना बिखर गया था ओम 11 बोरशेती के विरुद्ध। बोरशेती टीम चैंपियन बनी थी, लेकिन दूसरी तरफ जय बजरंग मिनेश 11 कारिवली की हम बात करें तो कप्तान ने जैसे कि जिक्र किया कि इतने बड़े टूर्नामेंट में लगभग 24 साल के बाद उनकी टीम फाइनल में पहुंची है। हालांकि फाइनल तो कई जीते उन्होंने, लेकिन इतने बड़े मंच पर नहीं। एक्झॅक्टली, आज त्यांची देखील इच्छा आहे की जे 2002 साली झालं होतं ते आता 2025 मध्ये करून दाखवायचं। दोन्ही बाजूंनी शर्तीचे प्रयत्न ते नक्कीच लावले जाणार आहेत, पण पहिल्या षटकामध्ये सुरुवात नानकरची चांगली आहे, पण आता रिकव्हरी जर करायची असेल तरी ते पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे। आणि जोही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल ना, आज प्रत्येकी बॅटरला जिम्मेदारी घ्यायची आहे। मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, स्टँडमध्ये गर्दी पहा, प्रेक्षकांची गर्दी प्रत्येकी स्टँड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025चा महाअंतिम सामना तुम्ही पाहतात। टीम जय बजरंग कारिवली आणि त्यांचा अगेन्स्ट टीम विहान एंटरप्राइजेस नानकर। सेकंड ओव्हर, बॉलर तयार होतोय। एक और अक्षय कोहली आक्रमण पर आते हुए, अक्षय थेटे, अक्षय कोहली, शुभम जादव, राकेश गारे, ये चारों गेंदबाजों ने कमाल का प्रदर्शन किया है। छोटे छोटे टोटल डिफेंड करते हुए मुकाबले जीते हैं इस टूर्नामेंट में विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर ने। लेकिन इस मैच में आश्चर्य की बात यह रही कि टॉस जीतकर उन्होंने पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया। स्कोर्स को डिफेंड करते हुए ज्यादातर मैचेस जीते हैं, और दूसरी तरफ कारिवली टीम है, और कहीं ना कहीं कारिवली टीम ने ज्यादातर मैचेस हमने देखा है कि चेस करते हुए जीते हैं। शायद उसको भी ध्यान में रखते हुए ये डिसीजन लिया गया मोरेश्वर सुतार द्वारा। आणि हेच असं जय सर की निर्णय तुम्ही काहीही घ्या, पण त्या निर्णयाला योग्य कसं ठरवायचं ते तुमच्या हातामध्ये असतं। सेकंड ओव्हर, अक्षय पहिलाच बॉल पायांवरती आदळला, आउट शॉट, अपील, बट अंपायर समत नाहीयेत। दरम्यान लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथे कंप्लीट केली जाईल। जेव्हा ही बॉल अगदी पायांवरती आदळतोय, संपूर्ण बघा खेळाडू तर अपील करतायत, पण मैदानाच्या बाहेर देखील अपील होते। जी हाँ, क्योंकि दोनों टीमों के दर्शक काफ़ी बड़ी मात्रा में मौजूद है। ये इतना आसान फैसला नहीं था अंपायर के लिए, लेकिन सही डिसीजन, क्योंकि थोड़ा सा इम्पैक्ट जो है वो ऑफ स्टंप के बाहर नजर आ रहा है जब गेंद पैर पर टकराई थी। ऑन फील्ड अंपायर की भूमिका में इस समय, मुख्य अंपायर की भूमिका में जय पवार, जेपी पैनल के हेड, और स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में इस महामुकाबले में इस समय उमेश केणे। आणि मला असं वाटतं की एखादा बॅटर करणं आता इथे एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग हवी आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग हवी आहे, बट ती कोणत्या बॅटरच्या माध्यमातून येईल हा प्रश्न आहे, कारण रणगती पूर्णपणे थांबलेली आहे आणि गती प्रदान करण्याकरिता आता एखाद्या बॅटरला इथे रिस्क घ्यावा लागेल। रिस्क घ्याल तर रिवॉर्ड मिळेल, आणि रिस्क घ्यायचा बॅटर्सला। फुल लेंथ यशांचा वेध, क्लीन बोल्ट, आणखीन एक धक्का, अवघ्या 3 धावेंवरती हा तिसरा धक्का। खेळ मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा सुरू आहे, बट स्कोर कार्ड फुटबॉलचा 3-3। बिल्कुल सही कहा आपने। जय बजरंग मिनेश 11 कारिवली की निराशाजनक शुरुआत इस फाइनल मैच में। 3 रनों पर तीसरा विकेट गंवा दिया है विवेक नाइक के रूप में। पहली गेंद पर अपील हुई थी एलबीडब्ल्यू के लिए, वहां पर इंपैक्ट ऑफ स्टंप के बाहर था, लेकिन इस बार चारों खाने चित हो गए बल्लेबाज विवेक नाइक। सटीक यॉर्कर अक्षय कोहली द्वारा दोनों पैरों के बीच में से काम तमाम कर दिया है। व्हाट अ बॉल। जस्ट मी सांगितलं, निर्णय काहीही घ्या, निर्णयाला योग्य कसं ठरवायचं ते आपल्या हातामध्ये असतं। टॉस जिंकला, अगदी एक विपरीत निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू, आणि त्या निर्णयाला आता योग्य ठरवतात अक्षय थेटे आणि अक्षय कोहली। धक्के आतापर्यंत 3 लागलेत आणि समस्या अडचणी आता वाढतायत, बट त्या समस्यांचं निवारण जो करू शकतो तो बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती जतीन पाटील काय खेळला या स्पर्धेमध्ये। मला आठवतं धारावीचा अगेन्स्ट चांगली बॅटिंग केली, एक चांगला फटका आपण चेसमध्ये देखील पाकला होता सोनारपाडाचा अगेन्स्ट। त्यात नंतर मागील सामनाचा देखील प्लेयर ऑफ द मॅच, आणि वन्स अगेन या महाअंतिम सामन्यामध्ये देखील संघ अडकला, आणि या परिस्थितीमधून आता आपल्या टीमला जर बाहेर काढायचं तर इथे जतीन पाटीलला खेळावं लागेल। दर्शकों की मौजूदगी देखिए, जहां पर जगह मिल रही है वहां पर बैठकर खड़े रहकर इस मैच का आनंद ले रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। मैदान के यहाँ वहां दाएं बाएं इर्द गिर्द स्टैंड्स में दर्शक ही दर्शक नजर आ रहे हैं। 3 पर 3 नाजुक अवस्था है फाइनल मैच की शुरुआत में ही कारिवली टीम की। जतीन पाटिल पिछले मैच में बहुत ही बढ़िया खेले थे, अंडर प्रेशर सेमीफाइनल में एक से बढ़कर एक शॉट्स खेले और मैच जिताऊ पारी रही उनकी। जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षकच प्रेक्षक पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने हे यश आहे आपल्या मॅनेजमेंट कमिटीचं, हे यश आहे स्पर्धा समिती अध्यक्ष सर्वांनीय प्रतापशेठ पाटील साहेबांचं, हे यश आहे सर्व आमच्या मॅनेजमेंट कमिटीचं। ज्याप्रमाणे आयोजन नियोजन राखलं, येत्या क्षणी मोठा फटका खेळायचा होता, अपील झाली, लाऊट शाउट, अंपायर समत नाहीयेत। लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळेल सिंगल। इस ओवर में गेंद बल्ले पर कब टकराएगी विशाल? 3 गेंदें हो चुकी है, एक भी गेंद बल्ले पर आई नहीं है। इस बार शायद हाइट थोड़ी ज्यादा थी, अंदर की तरफ लेकर आए थे, हल्की सी मूवमेंट जरूर प्राप्त करते हैं अक्षय कोहली, और अक्षय कोहली की गेंदबाजी में भी काफी सटीकता नजर आ रही है। हालांकि
शुरुआत खराब जरूर है कारिवली टीम की, लेकिन पलटवार कभी भी हो सकता है। पलटवार करने की हैसियत रखती है ये टीम, और सारे टूर्नामेंट में हमने देखा है, पूरे टूर्नामेंट में कुछ ऐसा ही क्रिकेट इनका रहा है। शुरुआती ओवर्स में जरूर टीम थोड़ी सी दबाव में रही है, लेकिन पलटवार करते हुए मैचेस जीते हैं। एक्झॅक्टली, दमखम आहे, बट ते दमखम आता या मॅचमध्ये इथे दाखवावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, कारण संघ अडकला आणि ही गोष्ट देखील नेहमीच राहिली की समस्या अडचणी येत असतात, तो तर भाग आहे खेळाचा, पण त्याच्याशी लढायचं कसं ते आपल्या हातामध्ये असतं. आता ते लढाऊ वृत्ती दाखवायची बॅटर्सला. नेक्स्ट बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, डाऊन द ग्राउंड, फिल्डर येतात लॉंग ऑफचे आणि इथे पहा प्रयत्न चांगला होता, बट इथे संधी गमावली. प्रयत्न फार चांगले राखले, स्वतःला पूर्णपणे झोकलं, पण एक खंत राखली असेल की कॅच इथे गमावली. कमाल का एफर्ट, अंकित दलवी थे वहां पर डीप में, बहुत दूर से पहुंचे थे गेंद की दिशा में, मुश्किल अवसर था, बहुत ही टफ चांस था ये, टाइम नहीं कर पाए थे। ऑन दी अप खेला था, थोड़ा सा अक्रॉस द लाइन, हालांकि वो बल्ला चला गया था उनका, लेकिन गेंद सामने की दिशा में चली गई थी, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में। ये देखिए अपने आप को झोंकते हुए गेंद अंतिम क्षणों में हाथों से छिटकती हुई। कमेंडेबल एफर्ट बाय अंकित दलवी. झोकावं लागेल, स्वतःला झोकावं लागेल, कारण आज एक स्वप्न पूर्ण होऊ शकतं. संपूर्ण भारतभरामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा होत आहे, आज त्या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान इथे पटकावण्याची नामी संधी या दोन्ही टीम्सकडे आहे. पण त्या संधीला स्वीकारेल कोण आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025चा चॅम्पियन बनेल कोण, या प्रश्नाचं उत्तर या मॅच मध्ये आपल्याला मिळणार आहे. बट स्कोर कार्ड 6 वरती, जहां 6 रन 3 विकेटों के नुकसान पर दूसरे ओवर का खेल प्रगति पर। पावर प्ले का ये आखिरी ओवर है और पावर प्ले में अभी तक गेंदबाज पूरी तरह से हावी रहे हैं। अच्छी शुरुआत नानकर टीम के लिए। अगली गेंद लेकर अक्षय कोहली. लो फुल टॉस होता, बॅटरनी बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये, डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. एक डॉट बॉल देखील आता टोचतोय टीम कारिवलीला, कारण अगोदरच सुरुवात शांत राखली आणि त्यात नंतर सेकंड ओव्हर अक्षय थेटेचा पावलांवरती पाऊल टाकून अक्षय कोहली देखील चांगली बॉलिंग करतोय. ये हवा में हल्की सी अंदर की तरफ आई थी गेंद, लो फुल टॉस थी, लेकिन अच्छी रफ्तार के साथ डाली हुई गेंद पूरी तरह से बीट किया. अक्षय बल्लेबाज का भी नाम है अक्षय पाटिल, ऑन साइड में मोड़ना चाहते थे, पूरी तरह से चूक गए. स्कोर रुका हुआ है 6 रन 3 विकेटों के नुकसान पर. कहते हैं कि वेल बिगन इज हाफ डन, यानी कि अच्छी शुरुआत मतलब आधा काम होने के बराबर है, लेकिन अब आधा अधूरा काम थोड़ी करना है. यहाँ पर अंत भला तो सब भला. फाइनल मैच जीतने के लिए दोनों टीमें बेताब है. एक्झॅक्टली, क्रिकेटमध्ये हेच तर असं आहे सर की मानलं तर सर्व काही शक्य आहे आणि नाही मानलं तर जिंकलेला बाजी देखील तुम्ही गमावता. इथनं विश्वास दाखवावा लागेल की आपण कमबॅक करू शकतो, आपण पलटवार करू शकतो आणि त्यासाठी अजूनही मी म्हणेन खेळ भरपूर बाकी आहे. इथनं देखील जर चांगली बॅटिंग केली तर एक चांगलं टोटल या पहिल्या सत्रामध्ये उभं केलं जाऊ शकतं. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, तितका कॉम्प्रोमाइज स्ट्रोक नाहीये. डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर, काऊ कॉर्नरचे फिल्डर देखील आले. बॉल फील्ड केला जातो, हलकीशी मिस फील्ड झाली आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धाव फलकात जाऊन पोहोचलाय. ठीक 8 धावा धाव फलकावरती आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथे धाव फलक आहे 8, धक्के लागले 3. टीम जय बजरंग मिनेश 11 कारिवली. पहले ओवर में 2 रन आए थे, 2 विकेट गिरे. अक्षय थेटे की कमाल की गेंदबाजी और उनके ही कदमों पर कदम रखते हुए अक्षय कोहली भी नजर आए. उनके खाते में एक सफलता, सिर्फ 4 रन खर्च किए, हालांकि 2 रन इस ओवर में लेग बाइज के जरिए भी बने थे, तो कुल मिलाकर 6 रन आए. लेकिन जिस तरह की शुरुआत अपेक्षित थी कारिवली के बल्लेबाजों से, उस तरह की शुरुआत उनके बल्लेबाज नहीं दे पाए हैं. दबाव में जरूर है इस समय जय बजरंग मिनेश 11 कारिवली. 8 पर 3. बघा जो तुम्ही उल्लेख केला की वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात झाली म्हणजे असं नाहीये की तुम्ही मॅच मध्ये फार पुढे आहेत, अजून देखील तुम्हाला सातत्य राखायचं आहे, चांगला खेळ करायचा. पण दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला, प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, कारण आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि या स्पर्धेमध्ये आज भेट देण्याकरिता भरपूर सारे प्रेक्षक, जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षकच प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्पेशली आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता, शुभ आशीर्वाद देण्याकरिता महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय नामदार सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मोलाची उपस्थिती आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि हे यश आहे, कारण आगरी समाजाचा ज्यांनी मान वाढवला, अभिमान वाढवला, माननीय नामदार आगरी समाजातील पहिले केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा गौरवार्थ सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहतात. प्रतापजी पाटील साहेब, रामदादा माळी साहेब, सूर्यकांतजी पाटील साहेब, हरेशजी भोईर साहेब,
देवादादा टावरे तसेच योगेशदादा भोई, रणजित म्हात्रे, बिपिन पाटील, लाचम पाटील, मयूरदादा पाटील, यशपालदादा माळी, दीपूदादा माळी यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. सर्वांचे अफाट मेहनत तसेच साहेबांचे सुपुत्र कुमार रिग्नेश प्रताप पाटील यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण फार मेहनत सर्वांनी घेतली. दॅट्स वाय ही स्पर्धा यशाची उंच शिखरे आज गाठत आहे. कामयाब टूर्नामेंट माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025, 51 बाइक्स और 2 4 व्हीलर्स के साथ नेवर लेकर अक्षय ठेठे आए हैं. पुल पावरफुल और गेंद मैदान के बाहर गुल 6 रन. आणि सध्याचा घडीला या फटक्याने आता जल्लोष पहा. एक चांगला फटका आणि त्यानंतर प्रेक्षकांचा सध्याचा घडीला जल्लोष वाढतो, उत्साह वाढतोय. कारण या फटक्याने एक गोष्ट क्लिअर केली की परतीचा प्रवास नव्हे तर लढाईची सुरुवात आम्ही करू. षटकार आलाय. यह है जतीन बेहतरीन. हालांकि लेंथ उतनी खराब नहीं थी, लेकिन देखिए कैसे खींचा है ऑफ स्टंप के बाहर से. स्लोवर डिलीवरी को जल्दी पिक करते हुए बहुत ही खूबसूरत पुल शॉट और 6 रन हासिल करते हुए जतीन पाटिल फाइनल मैच का पहला सिक्सर. अक्षय ठेठे एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट जाते हुए. एक और धीमी गति की गेंद, इस बार थोड़ा सा लेट रियलाइज किया था. शायद सोच रहे थे कि अब तेज गेंद आएगी, इसीलिए शायद वो स्लोवर बॉल के लिए पूरी तरह से अब की बार तैयार नजर नहीं आए. चूक गए खेलने से, लेकिन सिंगल चुराया. विकेट कीपर से थोड़ी सी गलती हुई थी वहां पर मोरेश्वर सुतार द्वारा. उसका फायदा उठाते हुए 1 रन 22 के रूप में स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 3 विकेटों के नुकसान पर. डबल ब्लफ केलं असंच मी म्हणेन, कारण एकंदरीत बॅटर एक अतिरिक्त गतीच्या चेंडूसाठी रेडी होता, पण बोट फिरवली कमी गतीने. हा चेंडू टाकला, 22 एक सिंगल येत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचला. 15 धावा धावफलकावरती. असेच फटके हवे आहेत आणि सातत्याने मोठे फटके हवेत. फील्डिंग की जमावट, शॉट फाइन लेग, एक फ्लाई स्लिप में फील्डर, बैकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट पर खिलाड़ी. फुल टॉस है, इस बार रिटर्न कर दिया है ऑन साइड में खूबसूरती के साथ, लेकिन पीछे प्रोटेक्शन है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर केवल 1 रन लेने का अवसर. अपने आप से निराश नजर आए वहां पर स्ट्रोक खेलने के बाद अक्षय पाटिल. आणि एक खास बात तर आहे अक्षय थेटीची की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे तो बॉल टाकतो. त्याला ठाऊक होतं की डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग लेग फिल्डर आपण ठेवलाय. दॅट्स वाय चेंडू पायावरती टाकलाय. मिळेल सिंगल. धावफलक 16. अब जाकर थोड़ा 6 के ऊपर पहुंचा है करंट रन रेट. 15 गेंदों का खेल समाप्त हुआ है. 16 रन बने हैं. एक अच्छे पार्टनरशिप की जरूरत है और साथ में तेज गति से रन्स भी बनाने हैं. केवल विकेट पर टिकना नहीं है, बल्कि रनों की रफ्तार को भी बढ़ाना है. दोहरी चुनौती बल्लेबाजों के सामने, और उसका स्वीकार यहां पर करते हुए बल्लेबाज, लेकिन फील्डर के पास मौका था, मौका गवा दिया है. कैच ड्रॉप, फिर भी मौका बना है. रनआउट का अवसर उसको भी नहीं बुना पाई है टीम नानकर. क्या चल रहा है मैदान में? संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असेल, लवकर खाऊन घ्या नाही तर विरघळून जाते. आणि ही संधी आता फार मागात पडणार आहे, कारण कॅच कोणाची ड्रॉप झाली. ज्या बॅटरने सिंगल हँडेडली 3 मॅचेस या स्पर्धेमध्ये जिंकून दिलेल्या आहे टीम कारिवलीला, त्या जतीन पाटीलची कॅच इथे ड्रॉप झाली. शुभम द्वारा गलती हुई, उसके बाद कप्तान मोरेश्वर सुतार द्वारा भी गलती हुई. रनआउट का भी अच्छा अवसर था, फ्रेम में भी नजर नहीं आ रहे थे अक्षय पाटिल. दोनों बच गए. कैच जतीन का छूटा और रनआउट होते होते बच गए अक्षय पाटिल. अगली गेंद ओवर द विकेट. तेज गेंद, इस बार लेग स्टंप की दिशा में, लेग स्टंप को मिस करती हुई गेंद वाइड है. स्कोर में इजाफा. स्कोर अब 18 रन 3 विकेटों के नुकसान पर. जय बजरंग मिनेश 11 कारिवली इस फाइनल मैच में. आणि कारिवलीचे खेळाडू असतील, प्रेक्षक असतील, हेच म्हणत असतील की रन्स येणं आवश्यक आहे. ते कोणत्याही माध्यमातून यावे आणि अतिरिक्त रन धावफलक आता 18. बहुत नजदीकी मामला हो सकता था. ये गेंद थोड़ी सी अंतर रहती तो शायद स्टंप पर टकराई थी. ओ स्लोवर डिलीवरी, बिल्कुल भी समझ नहीं पाए. लाजवाब गेंद. बघा अक्षयच्या टॅलेंटवरती कोणताही संदेह नाहीये, बट काय असतं की ॲज अ बॅटर जेव्हा आपल्या टीमला सर्वात जास्त आवश्यकता आहे ना, तेव्हा आपलं चांगलं परफॉर्म करणं हे फार मॅटर करत असतं. बट हा बॉल ज्याप्रमाणे टाकला, डीपिंग फुल टॉस जो असतो त्याप्रमाणे हा बॉल टाकला. डॉट बॉल इथे येतोय. तरह तरह की गेंदें करते हैं. स्लोवर डिलीवरीज भी अलग अलग प्रकार की करते हैं अक्षय ठेठे. कभी बैक ऑफ द हैंड डालते हैं, कभी ऑफ कटर तो कभी लेग कटर. लाजवाब गेंदबाजी करते. पूरे टूर्नामेंट में उनका जलवा देखने को मिला है. अक्षय पाटिल भी एक बेहतरीन बल्लेबाज है. स्वीप करने का प्रयास, अपील हो रही है वहां पर. अपील में उत्साह जरूर, लेकिन आत्मविश्वास नहीं. रनआउट का मौका बना है, अब की बार नहीं बच पाएंगे बल्लेबाज. और ऐसे लगता है कि विकेट फेंक दिया गया है. अक्षय पाटिल काफी स्ट्रगल कर रहे थे. लेग बाइस के रूप में 1 रन मिला. दूसरे रन के चक्कर में बल्लेबाज रनआउट होते हुए चौथा विकेट गवा दिया है. जय बजरंग मिनेश 11 कारिवली ने. टीम का स्कोर है 19 रन. विकेट जरूर गेली, बट मैदानाच्या आतमध्ये आता पप्प्या खारीक दरम्यान क्रमांक 6 वरती दाखल होतोय. तर देवेंजूर गावचे माजी सरपंच आणि एक प्रसिद्ध उद्योजक श्री संदीप वामन म्हात्रे हे इथे उपस्थित आहेत. आयोजन समितीला विनंती करतोय आपण
संदीप वामन म्हात्रे माजी सरपंच दिव्यांजूर यांचा शुभ सन्मान करावा. आयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रताप पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. फायनल मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 19 आणि धक्के आतापर्यंत लागले 4 आणि क्रमांक 6 वरती मैदाना 7 मध्ये पप्प्या खारीक दाखल झाला. आता जे करायचं त्यामध्ये करण्यासाठी आता 12 चेंडूच बाकी आहेत आणि 12 चेंडू वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग करावी लागेल. तर डॉक्टर किरण मनेरा साहेब हे देखील उपस्थित आहेत. डॉक्टर किरण मनेरा साहेब. नक्कीच वळूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद मोरे सर. निशान घरत, आपसे रिक्वेस्ट है आपको कमेंट्री बॉक्स की तरफ आना है. निशान घरत 19 पर 4. जरूर नाजुक अवस्था इस समय देखने को मिल रही है. महामुकाबले में टॉस हारने के बाद फाइनल मैच में पहले बैटिंग करते हुए जय बजरंग मिनेश 11 कारिवली की विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर के विरुद्ध 19 रन 4 विकेटों के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 12 गेंदें जैसे आपने जिक्र किया विशाल, 12 गेंदें भी काफी होती है ग्रामीण क्रिकेटर्स के लिए. एक्झॅक्टली 12 चेंडू देखील भरपूर आहेत या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी, पलटवार करण्यासाठी. पण एकंदरीत मी म्हणेन की जर हा स्कोर कार्ड 40 पेक्षा जर कमी राखला तर या फायनल मॅच मध्ये पुढचा जो प्रवास आहे टीम कारिवलीसाठी खडतर होऊ शकतो. पण त्यापेक्षा जास्त बनवावे लागतील कारण समोर एक असा संघ खेळतो ज्याने डॉमिनेट केलंय त्यांचा बॅटिंग मध्ये, त्यांचा बॉलिंग मध्ये. दॅट्स वाय या पहिल्या 17 मध्ये 3 ओव्हरचा खेळ झाला आणि स्कोर कार्ड फक्त 19. धक्के लागले 4. पण अजून देखील अजय सर ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 12 चेंडू देखील गेम चेंज करण्यासाठी भरपूर आहेत. जहां और क्रिकेट का खेल है इसमें पासा पलटते ज़्यादा देर लगती नहीं है. 2-3 बड़े शॉट्स यदि लगातार आते हैं तो फिर से मैच काफ़ी अलग दिखने लगेगा और वही कोशिश यहाँ पर होगी. अब बल्लेबाजों की प्रतीक आउट हो चुके हैं, अक्षय आउट हो चुके हैं, महेश पाटिल और विवेक नाइक ये 4 बल्लेबाज पेविलियन में लौट चुके हैं. जतिन पाटिल क्रीज पर है 7 पर बैटिंग करते हुए और नए बल्लेबाज पप्प्या खारीक सीनियर खिलाड़ी मैदान में पहुंचे हैं. घाट घाट का पानी पी चुके हैं और कई गेंदबाजों को घाट घाट का पाणी पिला भी चुके हैं. आणि आज पाणीच पाजायचं. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. शुभम जादव नए गेंदबाज, गेंदबाजी में बदलाव हुआ है. अक्षय थेटे का स्पेल समाप्त हुआ, 2 विकेट चटकाए, 12 रन खर्च किए. ये इनकी स्टॉक बॉल है. ये हिट द डेक हार्ड वाले बॉलर पूरे टूर्नामेंट में हमने देखा है. उछलते हैं जब गेंदबाजी के लिए आते हैं और कंधे का अच्छा जोर लगाते हैं. कंधे काफी मजबूत है इसीलिए थोड़ा सा गेंद को पीछे रखना पसंद करते हैं और उछाल से, गति से बीट करते हैं बल्लेबाजों को. फुलर लेंथ इस बार एक और बेहतरीन गेंद. कमाल की गेंदबाजी. ऐसा नहीं कि केवल पीछे ही रखते हैं, आगे रखते हुए भी बल्लेबाजों को हैरान और परेशान करने में कामयाब हो जाते हैं. जतीन पाटिल को लगातार 2 बार बीट किया है शुभम जाधव ने. कमाल की गेंदबाजी. आणि तेच करायचं. एक डॉट बॉल महत्वाचा आहे. एक डॉट बॉल या मॅच मध्ये, या रेस मध्ये आता पुढे घेऊन चाललाय टीम नानकरला. कारण गेले 2 चेंडू एकही धाव आली नाहीये. प्रेशर आता वाढतोय बॅटर्स वरती. कारण जो मी उल्लेख केला की मिनिमम लढण्यासाठी तुम्हाला 40 तरी बनवायचं, त्यापेक्षा जर कमी राखले तर त्यानंतरचा प्रवास इथे खडतर. अगली गेंद. ओ देखिए फिर से एक लेन से गेंद को ऊपर उठाते हुए क्या कमाल की गेंदबाजी हो रही है. अद्भुत गेंदबाजी. जतीन पाटिल जैसे बल्लेबाज को लगातार बीट करना इतना आसान काम नहीं है, लेकिन वही काम करते हुए इस समय शुभम जाधव. दबाव आणि दबाव याच गोष्टी पाहायला मिळतात. कारण प्रेशरमध्ये चांगल्या खेळाडूकडून मिस्टेक्स होतात आणि तेच पाहायला मिळतंय. कारण 3 चेंडू टाकलेत शुभमने, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झालाच नाहीये. कुछ तो अलग करना पड़ेगा यहाँ पर रन्स बनाने के लिए जतीन पाटिल को. फिर से पटकी हुई गेंद. कमाल की रफ्तार है, तेज तर्रार गेंदबाजी, फास्ट एंड फ्यूरियस. लगातार चौथी डॉट गेंद. क्या बात आहे, क्या बात आहे. ते म्हटलं जातं ना की नशीब देखील त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत आणि प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आणि आज नशिबाला झुकवायची तयारी नानकर टीमने दाखवलेली आहे. अपने स्ट्रेंथ पर गेंदबाजी करते हुए शुभम जाधव. नानकर के फैंस काफी खुश है और कारिवली के दर्शकों को शेयर करने के लिए अभी ज्यादा कुछ मौके मिले नहीं है. स्कोर रुका हुआ है 19 पर. इस बार टर्न कर दिया है ऑन साइड में. ठीक तरह से टाइम तो नहीं कर पाए लेकिन 1 रन तो मिल ही जाएगा. डीप में खिलाड़ी मौजूद है वहां पर राकेश गारे के रूप में. स्कोर काफी देर बाद आगे बढ़ता हुआ 20 रन 4 विकेटों के नुकसान पर.
20 धावा धावफलकावरती, धक्के 4 लागलेत या ओव्हरमध्ये. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. और देखिए दर्शकों के लिए खुशखबरी है जिसका इंतजार कहीं ना कहीं दर्शक भी कर रहे हैं. लकी ड्रॉ, मेगा लकी ड्रॉ, कार आणि खऱ्या अर्थाने जी MG कॉमेट इलेक्ट्रिक कार आपण लकी ड्रॉ साठी पाहतात ती आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. स्पर्धा समिती अध्यक्ष सन्माननीय प्रताप शेठ पाटील साहेब तसेच सन्माननीय रणजित वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ही कार आपल्याला पुरस्कृत झाली आहे. त्यांचे देखील विशेष आभार. पण इथे घडलं काय की हा बॉल देखील येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा खेळ धावफलक आहे. 20 धक्के लागले 4 आणि खेळ बाकी आहे या फायनल मॅचचा पहिल्या सत्रामध्ये. एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. बढिया फायनल मॅचचा दबाव हँडल करण्यामध्ये टीम जय बजरंग मिनेश 11 कारिवली टीम कुठेतरी कमी पडली. कारण 4 ओव्हरच्या खेळामध्ये रन बॉल देखील बनवले नाहीयेत. फक्त 20 धावा, धक्के 4. अद्भुत गेंदबाजी का मुजाहरा पेश किया है इस फाइनल मैच में शुभम जाधव ने. युवा गेंदबाज लेकिन काफ़ी प्रतिभाशाली गेंदबाज और वो प्रतिभा लगातार सिद्ध किए उन्होंने. अंडर प्रेशर ज़्यादातर उन्होंने गेंदबाजी की पूरे टूर्नामेंट में और इस मैच में भी उन्होंने अपना जलवा दिखाया है. 4 ओवर की समाप्ति, स्कोर 20 रन 4 विकेटों के नुकसान पर. मेगा लकी ड्रॉ होने वाला है जहां पर भाग्यशाली विजेता को इलेक्ट्रिक कार दी जाएगी. इसका इंतजार है दर्शकों को. फाइनल मैच कौन जीतेगा इसका भी बेसब्री से इंतजार दर्शक कर रहे हैं और कुछ देर बाद नतीजा हमारे सामने होगा. येस एक्झॅक्टली. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाइम एक भाग्यवान प्रेक्षकाला विनामूल्य लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण MG कॉमेटची इलेक्ट्रिक कार देणार आहोत. अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. राकेश घारे या अंतिम षटकामध्ये 4 ओव्हरमध्ये 20 आल्या. आता आणखीन किती ऍड होतील या टोटलमध्ये हा प्रश्न. शेवटचं षटक पहिलं सत्र. नानकरने आतापर्यंत खेळ गाजवलाय कारण 4 ओव्हरमध्ये फक्त 20 धावा खर्च केला. धक्के देखील 4 लागलेत. शेवटचं षटक, फायनल मॅच, पहिलं सत्र, शेवटचं षटक. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर जतीन पाटील. फुल टॉस डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑल फिल्डर आहेत उपस्थित. बॉल फील्ड करतायत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं दुसऱ्या धावेसाठी परततायत आणि 2 धावा दरम्यान ते कंप्लीट केल्या जातील. एका धावेचं महत्व जास्त आहे. 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. 5 चेंडूंचा खेळ आणखीन बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. जो मी उल्लेख केला की मिनिमम 40 तरी हव्या आहेत आणि इथनं जर तिथे पोहोचायचं तरी त्या 5 चेंडूंपैकी किमान 2 ते 3 चेंडूंना बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवावं लागेल आणि ते कार्य हा बॅटर करू शकतो. जतीन पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे आणि त्या अपेक्षा आज कारिवलीचे संपूर्ण प्रेक्षक खेळाडू या बॅटरकडनं ठेवतायत. नेक्स्ट बॉल, शॉर्ट पिच, हुक केला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनचा बाहेर. याच फटक्याचा तर आपण उल्लेख करत होतो आणि तो फटका आला बॅटर जतीनचा बॅटमधला. षटकार 6. काय लाजवाब फटका आला. जे मी म्हटलं होतं की या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने लाजवाब खेळ दाखवला विथ बॅट, फायनल मॅच मध्ये देखील संघाला आवश्यकता आहे आणि त्या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर हा हुकचा फटका. षटकार येतोय. धावफलक आता जाऊन पोहोचलाय 28. इसी तरह के और कुछ शॉट्स की जरूरत है इस समय जय बजरंग मिनेश 11 कारिवली को. विहान एंटरप्राइजेस गांवदेवी नानकर के खिलाड़ियों के लिए स्वर्णिम अवसर है. स्कोर 28, 28 रन हुए हैं. 4 गेंदे पारी में शेष है. ग्रुप ग्राम पंचायत सांगे नानकर के विद्यमान सरपंच हमारे बीच में मौजूद है. सखाराम पाटिल साहब, आपका हार्दिक स्वागत है. उनकी ओर से इनाम है नानकर के खिलाड़ियों के लिए. कैच के लिए 2000, रनआउट के लिए 2000 है, विकेट के लिए 2000 और जब बल्लेबाजी के लिए आएंगे तो वहां पर चौकों की हैट्रिक और छक्कों की हैट्रिक के लिए 10-10 हज़ार रुपयों का इनाम है. गेंदबाज के लिए भी इस ओवर में यदि वह हैट्रिक लेते हैं तो 10,000 रुपयों का इनाम दिया जाएगा. मीटर आणखीन वाढेल. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकायचा होता. दिशा पाहावी लागेल. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. अतिरिक्त रन देखील मिळाले आणि त्यामध्ये देखील टाळ्या वाजतात कारण कारिवलीचा प्रत्येकी समर्थकाला ठाऊक आहे की एक धाव आपल्याला लढण्यासाठी ते मदत करणार आहे. धावफलक या अतिरिक्त रनच्या मदतीने. स्कोर कार्ड 29. जी हाँ, कीमत काफ़ी बढ़ चुकी है एक रन की क्योंकि अब ये महामुकाबला है. ये कोई ऐसा वैसा मैच नहीं है. छोटे मोटे युद्ध समाप्त हो चुके हैं. महायुद्ध इस समय चल रहा है क्रिकेट का. यहाँ पर थर्ड अंपायर की मांग की जा रही है. बीच मैदान में गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर ऑब्जेक्शन लिया गया है वहाँ पर बल्लेबाजों द्वारा. और देखिए यदि गेंदबाज चक में पकड़ा जाता है तो 5 रनों की पेनल्टी है और साथ में गेंदबाज को गेंदबाजी के लिए बैन भी किया जाएगा. अभी तक पूरे टूर्नामेंट में बहुत ही अच्छा फेयर क्रिकेट हुआ है. इसलिए सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है, गेंदबाज से रिक्वेस्ट है कि वैसा कुछ ना करे.
आणि प्रेक्षकांची प्रतीक्षा थोडाच वेळात संपणार आहे, कारण महालकी ड्रॉ टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये फर्स्ट टाइम एक भाग्यवान प्रेक्षकाला विनामूल्य लकी ड्रॉच्या माध्यमातून MG कॉमेट इलेक्ट्रिक कार आपण देणार आहोत. टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम हे लकी ड्रॉ आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासाठी आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं आवर्जून कौतुक करावं लागेल. तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान ग्राउंडमध्ये करण्यात आलेली आहे. बॉलरच्या ॲक्शनवरती हा ऑब्जेक्शन आहे आणि जो उल्लेख झाला की जर चेकमध्ये सापडले तर 5 रन्सची पेनल्टी असेल. नेक्स्ट बॉल स्कोर का 29, 29 धावा फलकावरती. पुढचा बॉल समोर जतीन, फुल टॉस ऑन साइडला फटका, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, बट स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलंय इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट, नो बॉल येतोय. रिव्ह्यूची मागणी क्विकली करण्यात आलेली आहे, चेक केलं जाईल. आणि हा जर नो बॉल असला तर फार मोठा मोमेंट या मॅच मध्ये असू शकतो. इथनं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं, पण अजून देखील बघा तिसऱ्या पंचांची मागणी इथे करण्यात आलेली आहे. आणि हा जर नो बॉल असला तर इथे फार मोठा प्लस पॉइंट, एक ऍडव्हान्टेज टीम कारिवलीसाठी असेल. डिसीजन पेंडिंग. हमने एक बहुत बड़ा फायर शो देखा जिसको यहाँ पर प्रस्तुत किया गया था जी इवेंट्स द्वारा. जी इवेंट्स कारिवली भिवंडी, आपका भी बहुत बहुत शुक्रिया. निशांत घरत प्रोप्राइटर. पाकलं जात आहे, चेक केलं जात आहे की हा नो बॉल आहे की नाही, कारण बीमर नो बॉल स्क्वेअर लेग अंपायरने दिला होता, बट त्या डिसिजनला चॅलेंज केलंय मोरेश्वर सुतारने. इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. आणि इथे डिसिजन आता रिव्हर्स, आणि त्याचा बेनिफिट नक्कीच होईल टीम नानकरला, कारण जर हा नो बॉल असता तर इथे संधी मिळाली असती, नेक्स्ट बॉल फ्रीड असता, बट तसं काही घडलं नाहीये. इन बिटवीन रन इथे कंप्लीट झाली. फक्त एक धाव फलक आता जाऊन पोहोचला, 30 धावा धाव फलकावरती. अभी भी 3 गेंदे पारी में शेष है. विशाल यहाँ से और मुझे लगता है कि कम से कम 10 रन भी जोड़ते हैं बल्लेबाज तो एक अच्छी रिकवरी जरूर रहेगी. और फाइनल मैच है, बड़ा मैच है, इसका प्रेशर कुछ अलग ही रहता है. आप कितने भी मैचेस खेल लीजिएगा, लेकिन फाइनल सबसे हटके होता है. एक्झॅक्टली. कमीत कमी 10 तरी हवे आहेत. धावफलक जर आपण पाहिलं 30 धावा धावफलकावरती, इथे 3 चेंडू मैदानांचा हातामध्ये असा बॅटर आहे ज्याचा जर आपण कारकिर्दीमध्ये जर पाहिले तर 2 वेळा 6 चेंडू 6 षटकारचा रेकॉर्ड या बॅटरच्या नावावरती आहे. पण इथे कमीत कमी 2 हवेत. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साइडला स्ट्रोक केला, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, वेगाने येतात, बॉल फील्ड केला जातो, मिळेल फक्त एक सिंगल धावफलक. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 31 धावा धावफलकावरती आणि 2 चेंडू बाकी. अच्छी गेंद थी, ये फुलर लेंथ की गेंद थी और पपिया खारी क्रीज में थोड़ा सा डीप जाकर उसको उठाकर खेलना चाहते थे, लेकिन एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए. स्ट्रोक के पीछे गेंद के नीचे घुसने का मौका नहीं दिया था गेंदबाज राकेश गारे ने. राकेश गारे पर आक्रमण हुआ, दूसरी गेंद पर छक्का लगा, उसके बाद एक वाइड गेंद भी डिलीवर की, लेकिन पिछली 2 गेंदों पर सिर्फ 2 सिंगल्स आए हैं. अंतिम 2 गेंदे पारी में शेष. टीम का स्कोर इस समय 31, 4 विकेटों के नुकसान पर. मोठा फटका हवाय, मोठा फटका हवाय. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिला, लाईन पाहावी लागेल. अंपायर स्टेज सांगतायत दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. धावफलक अतिरिक्त रनमध्ये धावफलक आता जाऊन पोहोचला 32 वरती. अजय सर, ही देखील गोष्ट राखली ना की जीवनामध्ये संधी मिळत नसते, संधी निर्माण करावी लागते, ती शोधावी लागते. असं नाहीये की प्रत्येक वेळी बॉलरच लाईन आणि लेंथ मध्ये मिस्टेक करेल. ॲज अ बॅटर तुम्हाला स्ट्रोक इन्व्हेंट करणं ही गोष्ट देखील मॅटर करते. हालांकि इतना आसान नहीं होता है, हमारे लिए कहना काफ़ी आसान है, लेकिन प्रत्यक्ष मैदान में आप जाते हो तो आपको पता चलता है कि वहाँ पर क्या बीतती है आपके ऊपर. तो बल्लेबाज वो प्रेशर समझ सकते हैं, हम तो यहाँ पर थोड़ा बहुत महसूस कर सकते हैं फिर भी, लेकिन असलियत तो खिलाड़ी ही जानते हैं. लेकिन फिर भी जैसे कि आपने कहा कि कोशिश तो करनी होगी, क्योंकि रन चाहिए कारिवली टीम को. प्रयत्न करायचे. हा बॉल देखील पाहावा लागेल. आता देखील दिशा खराब, आणखीन एक अतिरिक्त रन. आणि बघा फायनल मॅच मध्ये आपण पाहिलं एका एका धाव्याने निकाल बदललेले आहेत आणि या रनचं महत्व फार आहे. अतिरिक्त रन, आणखीन एक धावफलक, 33. अब ऐसी गेंदबाजी होगी तो फिर बल्लेबाज को और कुछ करने की जरूरत ही नहीं है. इन रनों का स्वागत किया जाएगा. लंबा चलता हुआ ये आखिरी ओवर राकेश गारे का. काफी दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं. अभी भी 2 गेंदे इस पारी में शेष है. रन संख्या 33, 4 विकेटों के नुकसान पर. एखादा मोठा फटका इथे जर आला तर काम बनेल, कारण स्कोर कार्ड आहे 33 आणि आणखीन जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये खेळ बाकी येता 2 चेंडूंचा. सकराम शेठ पाटील साहेबांनी सांगितलं आयवाज हेल जर आता कोणत्याही प्रेक्षकाने पकडली तर त्याला 3000 रुपयाचं कॅश प्राइज दरम्यान इथे देण्यात येईल.
धावफलक जर आपण पाहिलं सध्या सगळीला 33 धावा धावफलकावरती. चेंडू जर आपण पाहिले तर या पहिल्या सत्रामध्ये बाकी आहेत येणारे 2. एखादा मोठा फटका कारिवली टीमला हवाय, बट दुसऱ्या बाजूने डॉट बॉल्स हवेत. पुढचा बॉल ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. बॉल दरम्यान डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चालला, चेंडू वळला, अखेरीस बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. धावफलक आता 34 आणि शिल्लक आहे चेंडू फक्त 1 या पहिल्या सत्रामध्ये. थोड़े से मायूस हुए वहां पर स्ट्रोक खेलने के बाद बल्लेबाज जतिन पाटिल, क्योंकि बाउंड्री प्राप्त नहीं कर पाए इस गेंद पर. टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई गेंद थी, फ्लिक शॉट की तरह खेला था, लेकिन सीधे फील्डर के पास. सिंगल से कोई ज़्यादा नुकसान तो नहीं माना जाएगा ये नानकर टीम के लिए, क्योंकि अंतिम ओवर का खेल इस समय प्रगति पर है और बहुत ज़्यादा बड़ा स्कोर अभी तक कारिवली टीम बना नहीं पाई है, लेकिन फिर भी लड़ने के लिए शायद ये स्कोर उनके लिए पर्याप्त हो भी सकता है. 34 बने हैं, आखिरी गेंद शेष. नाईट सेशन आहे, जितक्याही बनलेले आहे त्याच्यावरती लढाई करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं इथं महत्त्वाचं असेल. शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधला शेवटचा बॉल हवेमध्ये. आता जर आपण पाहिलं फायनल लेगचा फिल्डर डाऊन दी बॉल आहेत आणि कॅच ड्रॉप झाली आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं 2 पूर्ण झाला. तिसरीसाठी देखील परतलेत बॅटर आणि तोपर्यंत इथे रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालेत. अंतिम चेंडूवरती आल्या या रन्स 2 आणि अशा प्रकारे पहिलं सत्र महाअंतिम सामन्यामधलं पहिलं सत्र इथे समाप्त. टोटल रन 36 आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-25 वरती नाव कोरण्यासाठी करायचं 37. खूप खूप धन्यवाद. आपण ज्या क्षणाची आतुरतेने मायबाप प्रेक्षक राजा वाट पाहत होता तो सर्वांचा आवडता क्षण हे आपण पाहू शकता. इलेक्ट्रिक कॉमेट कार आहे MG कंपनीची. कोणाच्या घरी ही जाईल पहा. संपूर्ण मैदानाला फेरी मारली जाते. कोण तो भाग्यवान विजेता असेल जो आज ही कार घेऊन आपल्या घरी जाणार आहे. पहा, भारतात पहिल्यांदाच असं घडलंय. 51 बाईक्स, 2 4 व्हीलर आणि इतर आकर्षक बक्षीस. टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही इलेक्ट्रिक कार पाहतात. MG कॉमेटची टेनिस बॉल क्रिकेट इतिहासामध्ये फर्स्ट टाइम एक भाग्यवान प्रेक्षकाला आपण माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 20-25 मध्ये विनामूल्य लकी ड्रॉच्या माध्यमातून एक भाग्यवान प्रेक्षकाला MG कॉमेटची इलेक्ट्रिक कार आपण देणार आहोत. आणि त्यामागे सर्वात जास्त मेहनत या स्पर्धेमागे ज्यांची लागली त्यांचा आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो. स्पर्धा समिती अध्यक्ष सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब, रामदादा माळी साहेब, सूर्यकांतजी पाटील साहेब. हॅलो. आजच्या या केंद्रीय मंत्री चषक स्पर्धेसाठी मागच्या 10 दिवसापासनं 12 दिवसापासनं या स्पर्धेत ज्या ज्या संघांनी भाग घेतला, जे जे स्पर्धक उतरले, जे जे क्रिकेटपटू उतरले, ज्यांनी खेळ दाखवला, त्या सर्व संघांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण आपला खेळ दाखवण्याचं काम केलं. यश अपयश हा खेळाचा भाग आहे आणि या स्पर्धेत 40+ या संघांनी भाग घेतला. 144 संघांनी भाग घेतला. म्हणजे महाकुंभ. जसं संपूर्ण देश प्रयागराजला त्या कुंभात जात होता, तसं 144 संघ या क्रिकेटच्या महाकुंभात त्यांनी भाग घेतला. त्या खेळाडूंना आनंद झालाच असेल. प्रत्येक क्षणाचा प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेतलाच असेल. पण आम्हालाही आमच्या मनाला समाधान वाटलं का आम्ही व आमची टीम व आमचे आदरणीय नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आमचे हे सर्व कार्यकर्ते, आमची सर्व टीम हे आयोजन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात. खरोखर मनाला अभिमान वाटतो का एवढी मोठी स्पर्धा कुठलाही त्याच्यात न येता एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मग या ठाणे जिल्ह्यातले संघ असतील, या ठाणे जिल्ह्यातले प्रेक्षक असतील आणि ही आमची कमिटी असेल,
त्याच्यात प्रताप शेठ आले, राम माली साहेब आले, सूर्यकांत आला, हेमंत घरत आला, भानुदास दा आला, नितीन पाटील आला, हरेश देवा टावरे आले, लालचंद बिपिन, महेश यशपाल माली, दीपेश माली, पंकज पाटील आणि स्वप्नील सिंग आणि त्यांच्यासोबत आम्ही चारी बंधू, आमचे मोठे बंधू आदरणीय प्रशांत पाटील साहेब, आदरणीय सुमित पाटील, आदरणीय सिद्धेश पाटील, आम्ही या सर्वांनी मिळून आम्ही फक्त या कमिटीच्या सोबत होतो. ही स्पर्धा सर्व आयोजन आणि नियोजन या कमिटीने केलं. खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का या स्पर्धेचं उद्घाटन श्री गणेशा म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या हस्ते झाले. अनेक नेत्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वात यशस्वी आणि आपलं सर्वांचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींनी आज या स्पर्धेस भेट दिली. खरोखर आपल्या या भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन असो, ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जवळजवळ 22-23 वर्ष झाली आमचं कुटुंब व आमची सहकारी या स्पर्धा भिवंडीतल्या क्रिकेटवीरांसाठी, ठाणे जिल्ह्यातल्या रसिकांसाठी, क्रिकेटवीरांसाठी आम्ही स्पर्धा आयोजन करतो. जवळजवळ 2 वर्ष कोरोनाचे सोडले तर 22-23 वर्ष या स्पर्धेसाठी या राज्याचे गृहमंत्री येत राहिले. आदरणीय स्वर्गीय आर आबा पाटील येऊन गेलेले आहेत, आदरणीय जयंत पाटील साहेब येऊन गेलेले गृहमंत्री असताना, आदरणीय देवेंद्रजी येऊन गेलेले आहेत. हे महाराष्ट्राचे जवळजवळ 2 मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबही या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री हे जवळजवळ 8 ते 9 वर्ष सतत या स्पर्धेत येत आहेत. ते तुमच्या आमच्या दृष्टीतून भाग्याची गोष्ट आहे. खरोखर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही हे प्रेक्षक असो, भिवंडीतली तमाम जनता असेल, आमच्यावर जो आशीर्वाद ठेवतो आणि आम्हाला जे सहकार्य करता त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. पत्रकार बंधू असतील, कॉमेंटेटर असतील, जे जे या स्पर्धेत कॅमेरा टीम असेल, अंपायर असतील, साऊंड, जे काय लोक या स्पर्धेत मनापासून सहभाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात, आमच्या पोलीस यंत्रणेचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गेले 12 दिवस या स्पर्धेत कुठलाच गालबोट न लागण्यासाठी त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पोलीस यंत्रणेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आज या ग्राउंडवर आनंद एकच गोष्टीचा आहे का कारेवली संघही माझा भिवंडीचाच आहे आणि देवरुंग संघही माझा भिवंडीचाच आहे, नानकर, दोन्ही संघ हे माझेच आहेत आणि ही स्पर्धेचं बक्षीस माझ्या भिवंडीत येणार आहे. याच्यासारखं भाग्याचं गोष्ट, आनंदाची गोष्ट कारिवलीसाठी असेलच, नानकरसाठीही असेल, पण या आमच्या तमाम भिवंडीकरांसाठी आहे. आपला खेळ या स्पर्धेपुरता मर्यादित न ठेवता या पुढे ज्या ज्या स्पर्धा येतील त्या स्पर्धेत आपण असाच आपला चांगला खेळ दाखवून आपलं जे यश, आपण आज फायनलपर्यंत आलेला आहात आणि जिंकणार हारणार हा यशाचा भाग आहे, पण आपला आपण खेळ दाखवून इथपर्यंत आले हे तुम्ही दोन्ही संघांसाठी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. याचं कारण कारिवली माझाच आहे आणि नानकरी माझाच आहे, म्हणून दोन्ही संघांना माझं मनापासून त्यांचं अभिनंदन. बेस्ट ऑफ लक सांगतो मी का आपण चांगला खेळ, एका संघाची इनिंग झालेली आहे, दुसऱ्या संघाची इनिंग बाकी आहे, आपण आपला एक इनिंग जी राहिलेली आहे आपण आपला चांगला खेळ दाखवा. बाकी यश अपयश आपल्या खेळात आहे, जो यशस्वी होईल त्याला माझं आताच त्यांचं मी अभिनंदन करतो. अपयश होईल त्यांनी पुढच्यासाठी प्रयत्न करावे. ही स्पर्धा आणखी मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी येणार आहे, पण ही स्पर्धा जेव्हा होईल त्याच्या मध्यभागी अनेक स्पर्धा होत असतात, आपण त्या स्पर्धेत आपला खेळ दाखवला पाहिजे. पुन्हा एकदा 40ची जी फायनल झाली त्याच्यात माझा पूर्ण संघ विजयी झाला, भले माझ्या मानकुलीचा पराभव झाला असेल, पण दोन्ही संघांनी आपला खेळ दाखवला. मी 40+ जेवढ्या असोसिएशन असतील त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो का आपण 40+ या खेळाडूंना आपण प्राधान्य देतो, या खेळात आपण आणलेलं आहे. खरोखर तुमचं सगळ्यांचं
प्रताप शेठ असतील, आणखी कुठले असोसिएशन असतील, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढे आपण आपले जे क्रिकेट प्रेमी असतील, हे खेळाडू असतील, यांच्यासाठी माझ्यासहित या समाजात जेवढे काम करतात त्यांनी आपण जसं प्रत्येक खेळासाठी आपण प्राधान्य देतो. आम्ही कबड्डीच्या स्पर्धा भरवतो, क्रिकेटच्या भरवतो आणि आता बैलगाड्या स्पर्धा भरवल्या, रोजगार मेळावा केला, आरोग्य शिबिर आम्ही कपिल पटेल फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीतर्फे असे अनेक कार्यक्रम हे दिवसेंदिवस आमच्या कुटुंबासहित आमचे जेवढे कार्यकर्ते आहेत, भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत, कपिल पटेल फाउंडेशनचे सदस्य आहेत, हे आमचे सर्व युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यात श्रीधर पाटील असेल, निलेश गुरव असेल, जगन शेठ असेल, हे सर्व कार्यकर्ते नेहमी जनतेच्या सोबत, जनतेमध्ये जाऊन आपल्यासाठी जे जे आमच्याकडनं शक्य होईल ते आम्ही मनापासून करत राहणार. आज आम्हाला देवाभाऊंचा आशीर्वाद भेटलेला आहे. देवाभाऊंच्या आशीर्वादाने पुढचे जे काय समाजासाठी आम्हाला करता येईल ते अधिक जोमाने आम्ही करणार. यात सर्वांना, तुम्हाला जनतेला मी शाश्वती देतो. आणि आता एक कारचं लकी ड्रॉ आहे. ज्या ज्या प्रेक्षकांनी याच्यात सहभाग घेतला आहे लकी ड्रॉमध्ये, खेळाडूंसाठी स्पर्धा असते, पण माझ्या प्रेक्षकांसाठी म्हणजे माझ्या या जनतेसाठी ह्या लकी ड्रॉ प्रताप शेठ असतील, माझे बंधू रणजित म्हात्रे असतील, यांनी दोघांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 4 व्हीलर प्रेक्षकांसाठी ठेवणे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून भाग्याची गोष्ट आहे. इंडियामध्ये पहिल्यांदा आहे असं विदाउट एनी फीस लकी ड्रॉ ठेवला है और इसमें कार रखा है. सच में ये बहुत बढ़िया बात है अपने खेल के लिए, जो भी आप प्रेक्षक आहे उनके लिए. आणि आता आपण हे लकी ड्रॉचं हे करतोय. मास्टर मिहान पाटील फुटबॉल प्लेयर आहे, तो क्रिकेटही त्याला खूप आवडते, पण त्यांनी लक्ष त्याला फुटबॉलमध्ये केलेलं आहे. 1 मिनिट बेटा, ज्यांनाही बक्षीस भेटेल त्यांचं मी आधीच ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद देवेश पाटील साहेब. इथे आपण मास्टर मिहान देवेश पाटील यांच्या शुभ हस्ते लकी ड्रॉ करतोय. व्हील स्पिन होत आहे आणि भाग्यवान विजेता आहे निरंजन एस बोगा. 9970257545 मैदानामधून या. चरणीपाडा राहणार प्रताप शेठ यांच्याच कार्यक्षेत्रातील बघा, प्रताप शेठनी योगदान दिलं आणि त्यांच्याच विभागामध्ये कार चालली आहे. या लवकर निरंजनजी बोगा वरती या, ऊपर आ ऊपर. पहा, शहापूर तालुक्यात पारितोषिक गेले, भिवंडीमध्ये आले. निरंजन बोगा जी, आप आए, यहाँ पे आइए. इथे आपण कारची चावी मास्टर मिहान देवेश पाटील साहेब, सिद्धेश पाटील साहेब, तुमचा नंबर सांगितला. नंबर चेक करा. 1 मिनिट का काय काय बघ रे.
चला आपण फोर व्हीलरची चावी देऊया. सिद्धेश कपिल पाटील साहेब, देवेश पुरुषोत्तम पाटील साहेब आणि मास्टर मिहान देवेश पाटील. ही पाहू शकता, हा आहे भिवंडीतील चरणीपाडा राहणार येथील भाग्यवान विजेता निरंजन बोगा. सर विनंती असेल जे प्रेक्षक ग्राउंडमध्ये आहे विकले आपण बाहेर या. आपण सेकंड इनिंगला इथे सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात जशी होईल आवाज आपण ऐकूया. मच्छिंद्रजी पाटील सर आणि तसेच कुणालजी दाते सरांचा गोड आवाज. धन्यवाद. तर आपण शुभ सन्मान घेतोय मच्छिंद्र पाटील आणि कुणाल दाते या समालोचकांचा. चला मॅच चालू करा. चला शुभ सन्मान घेऊया आपण. समालोचक मच्छिंद्र पाटील आणि कुणाल दाते या दोन समालोचकांचा आपण शुभ सन्मान घेऊया. चला टीम कारिवली फिल्डिंग लावून घ्या. सन्मान्य सखाराम शेठ पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगे नानकर यांच्याकडून सलग 3 चौकारांसाठी 20,000 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी आता 20,000 रुपयांचं पारितोषिक असेल. चला दोन आपण शुभ सन्मान करणार आहोत. 37 धावांचं टार्गेट आहे. हा अंतिम सामना जिंकण्यासाठी विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर टीम समोर. चला आपण शुभ सन्मान करूया. चला प्रेक्षकांना विनंती, आपण मैदानात कोणी थांबू नका प्लीज. आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे यशपालजी माळी. आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये बरेचसे दिवस ज्यांचं धावतं समालोचन आपण ऐकलं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्यांचं धावतं समालोचन आपण ऐकत असतो, असे एक उत्कृष्ट समालोचक कुणाल दाते यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. त्यांना सावर्डेला जायचं आहे. तदनंतर मच्छिंद्रजी पाटील मिठबाव रोहिंजन येथील मच्छिंद्र पाटील यांचं देखील आपण 4 दिवस झाले समालोचन ऐकतोय आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण त्यांचं धावतं समालोचन ऐकत असतो. मेगा फायनल, मेगा जल्लोष आणि पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार मोरेश्वर सुतारच्या बॅटमधून. आपण पाहू शकता समालोचक मच्छिंद्र पाटील रोहिंजन पनवेल यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. दोन्ही समालोचकांनी नक्कीच या क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं, त्याबद्दल दोन्ही समालोचकांचं धन्यवाद. मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी ही आघाडीची जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर चांगला फटका, 4 धावा प्राप्त केल्यात मोरेश्वर सुतारनं. गोलंदाजीला सुरुवात केली आहे पंकज म्हात्रेनं. आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा ऐकूयात कुणालजी दाते आणि मच्छिंद्र पाटील यांचा दमदार आवाज. बबलू शेठ सध्या ड्राईव्ह करतायत आपली ही कार, जी प्रेक्षकाला मिळालेली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच असं घडलं की कुठल्या प्रेक्षकाला MG कॉमेट ही इलेक्ट्रिक कार या स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली आहे आणि ती कार सध्या ड्राईव्ह केली जाते. आदरणीय देवेश पाटील सध्या ती कार ड्राईव्ह करतायत. बबलू शेठ पाटील यांचा देखील वाढदिवस येतोय 14 मार्चला. त्यांना आतापासूनच या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी ऐकवीर आपल्याला उदंड आयुष्य देऊ.
यशाची अनेक शिखरे आपण पादाक्रांत करत आलेलाच आहात आणि त्यातल्या त्यात अजूनही अनेक यशाची शिखरे आपण पादाक्रांत कराल हीच आई भवानी आई एकविराचरणी प्रार्थना. आणि सध्या या ग्राउंडचा एक फेरफटका ते मारतात. फायनल मॅच मध्ये लक्ष आहे 37-37 आणि या 37च्या लक्ष्याचा पाठलाग आता सुरू झाला आणि पहिल्या बॉलवर चौकार. आणि या ग्राउंडचा संपूर्ण फेरफटका आदरणीय देवेश पाटील यांनी नुकताच मारलेला आहे MG कॉमेटसह. MGची इलेक्ट्रिक कार MG कॉमेट आणि ती कार या स्पर्धेच्या माध्यमातून एका भाग्यवान प्रेक्षकाला मिळाली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर पहिल्या बॉलवर चौकार आलाय. 4 धावा येत आहेत. मोरेश्वर सुतार. दुसरा बॉल देखील उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा रेषेच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईन पार येतो चौकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार मारलेले आहेत. विहान एंटरप्राइजेस नानकरने धडाक्यात सुरुवात केली आहे या स्पर्धेमध्ये. या मॅच मध्ये सकाराम शेठ पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगे नानकर यांच्याकडून सलग 3 चौकारासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आता जर तिसरा चौकार मारला तर 20,000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जाईल मोरेश्वर सुतार कडून. तो प्रयत्न व्हायला पाहिजे. सलग 3 षटकार मारले तर 20,000, 3 चौकार मारले तर 20,000. सकाराम शेठ पाटील यांच्या वतीने पारितोषिक MG कॉमेट आणि ती भाग्यवान प्रेक्षकाला मिळाली आहे. त्याच्याबरोबर एक फोटो सेशन तिथे होते. आमचे सर्वच आयोजक आणि आदरणीय देवेश पाटील साहेब बबलू शेठ तिथे उपस्थित आहेत. राममाळी तिथे उपस्थित आहेत आणि त्या प्रेक्षकाचा तो सन्मान झालाय. ती कार त्याला दिली जाते या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने. आणि हे भारतामध्ये पहिल्यांदा घडले एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. कुठे एकही रुपया न घेता प्रेक्षकांना गुगल फॉर्मद्वारे लकी ड्रॉद्वारे या स्पर्धेमध्ये ते पारितोषिक मिळालंय. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंटला चांगली फिल्डिंग होते. आता धावा होत आहेत स्कोअर बोर्डवर 9. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु कठीण केलं जाऊ शकतं. त्याच्यासाठी तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही या मॅच मध्ये पलटवार करू शकता आणि तो प्रयत्न होणं गरजेचं आहे. धावा झाल्यात 9. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. मोरेश्वर सुतार सातत्याने चांगली फलंदाजी त्याने केली आणि मयूर दळवी आता मैदानाच्या आतमध्ये आहे जो त्याचा पार्टनर आहे सलामीवीर म्हणून तो मैदानामध्ये खेळतोय. चांगला फटका चांगला ड्राईव्ह तिथे पाहायला मिळतोय. सिंगल मिळते. मोरेश्वरला स्ट्राईक दिली मयूरने. समजदारीचं क्रिकेट सध्या तरी मैदानामध्ये. थोडीशी हारागिरी केली जय बजरंग कारिवली या टीमच्या खेळाडूने. अच्छी शुरुआत. टीम का स्कोर है 10 रन 37 का लक्ष्य. हालांकि ये संघर्ष करने के लिए काफी कुछ बन सकता है क्योंकि दबाव हो सकता है फाइनल मैच का. आपके दौरान फॉलिंग स्लिप किया. कैप में खेला पीवन का शानदार इस्तेमाल. गजब की बल्लेबाजी. एक और बेहद खूबसूरत चौका. कडक बॅटिंग. मोरेश्वर सुतार काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. 3 चौकार त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकलेत. मॅचची हवा काढत चाललाय. फायनल मॅच आहे. एकच जल्लोष सध्या पाहायला मिळतोय. भगवा झेंडा डौलाने फडकतोय. ही महाराष्ट्राची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. भगवा डौलाने फडकतो परंतु फॉलिंग स्वीप मारलाय. रिव्हर्स स्वीप चा प्रयत्न यावेळेला बीट केलाय फलंदाजाला. हा डॉट बॉल. पूरे प्रतियोगिता में इस विकेट आली आहे असं दिसतंय परंतु विकेट कीपर सांगतोय की नाही विकेट नाहीये. याला म्हटलं जातं इमानदारी खेळाडू वृत्ती. असं वाटत होतं की विकेट आली आहे. स्टंपवरचे बेल्स नाही आहेत परंतु विकेट कीपरने सांगितलंय कदाचित तो नॉट आउट आहे आणि ती खेळाडू वृत्ती ते दाखवली आहे. जी हाँ हो सकता है. लेकिन पूरी प्रतियोगिता की बात करेंगे तो काफी खूबसूरत अद्भुत नजारे के साथ प्रतियोगिता आगे बढ़ी और मोरेश्वर सुतार का खेल भी काफी शानदार रहा और सभी को प्रभावित करने वाला खेल रहा और उन्होंने कोई कमी नहीं छोड़ी. अपने आप को प्रमाणित करने के लिए पूरा प्रमाण दिया इस प्रतियोगिता में और 96 टीमों में इस प्रतियोगिता को खेलते हुए 94 टीमों को परास्त करते हुए ये टीमें मैदान पर फाइनल का मुकाबला कर रही है.
रात के 2 बज चुके दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम अब 30 हवा बह रही है और हमारे बदन को भी छू रही है। लाजवाब प्रतियोगिता का आयोजन रहा। इस बार टीम का स्कोर आगे बढ़ता फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर होता हुआ 14 रन। हमारे सबके लाडले चेते प्रताप शेठ हमारे उनका भी शुक्रिया अदा करेंगे, उनके सुपुत्र रिग्नेश का भी शुक्रिया अदा करेंगे, साथ साथ हमारे राम माली उनका भी शुक्रिया और हमारे सभी माली परिवार का बहुत ही बढ़िया योगदान रहा प्रतियोगिता में। और भारत की पूरी बड़ी प्रतियोगिता यहाँ पर खेली जाए। टावरे साहब भी स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहे, सभी का स्वागत करना चाहेंगे। यशपाल माली होंगे, दीपू माली होंगे, सभी का बहुत ही बड़ा योगदान रहा इस प्रतियोगिता में। कुणाल सर तर कमाल कॅच घेणारा तकदीर माई यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचंय। तकदीर माई आपण स्टेजवर यायचंय। कमाल कॅच घेणारे तकदीर माई। टीम का स्कोर ये 14 रन, जीत के लिए 30 होने की आवश्यकता। आसान सा मुकाबला लग रहा है लेकिन मोरेश्वर का यदि विकेट प्राप्त कर लेंगे तो यहाँ से भी वापसी कर सकती है कारियल टीम। नानकर और कारियल के बीच में चलता बादशाह की बाजी लगा जा रही है चैंपियन बनने के लिए। इस दौरान गेंद को यहाँ पर बिल्कुल सही दिशा दी, केवल 1 रन मिलेगा। मोरेश्वर स्ट्राइक को लेना चाहते हैं और इसी चर्चा हुई थी और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा 15 पर बिना किसी विकेट के नुकसान पर। पंद्रह टीम का स्कोर। सभी दर्शकों का फिर एक बार शुक्रिया अदा करना चाहेंगे जो प्यार आपने इस प्रतियोगिता को दिया, उस प्यार को हम सराखों पर रखेंगे। अगले साल इस प्यार की हम उम्मीद करेंगे। सबके लाडले चहेते कपिल पाड़ी साहब, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर भिवंडी में खेला गया क्रिकेट का मेला हम कभी ना भूलेंगे। अभूतपूर्व मेला रहा इस प्रतियोगिता का। नक्कीच 13 दिवस प्रताप शेठ पाटील, रिग्नेश पाटील, त्यांचे सर्व सहकारी राम माळी यांनी हा क्रिकेटचा महोत्सव तुमच्या समोर आणला। अपील झाली आहे, स्ट्रॉंग अपील केली आहे, बॉल फाईन लेगला जातोय आणि तोपर्यंत ही अपील फेटाळण्यात आलेली आहे। देवा टावरे, सूर्यकांत पाटील, हेमंत घरत जे सरपंच आहेत, त्याचबरोबर पंकज पाटील, भानुदास पाटील सभापती आहेत, लालचंद पाटील, स्वप्नील सिंग, रिग्नेश पाटील, उमेश पाटील, प्रथमेश मात्रे, मयूर पाटील, यशपाल माळी, दीपू माळीने केलेले अथक परिश्रम, या सगळ्यांची मेहनत आणि त्याचमुळे ही स्पर्धा सक्सेसफुल झाली आहे। मी डीजे वेदांत साऊंड सिस्टीमचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करेन। त्यांनी अप्रतिम असा आवाज लोकांपर्यंत पोहोचवला, संगीत चांगलं होतं आणि डीजे वेदांत यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आमच्या आवाजाची काळजी घेतली। त्यांचंही मनपूर्वक आभार। परत एक वेळा अपील इथे केली जाते स्टंपिंगची, परंतु ती अपील इथे फेटाळण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जो फायर शो या स्पर्धेमध्ये झाला, नक्कीच त्यांचंही आभार व्यक्त करणं गरजेचं आहे। अप्रतिम असा फायर शो या स्पर्धेच्या माध्यमातून सगळ्याच प्रेक्षकांनी पाहिला आणि त्याच्यासाठी नक्कीच आपण जी इव्हेंट, निशांत घरत, मयूर घरत कारिवली गावचे आहेत जी इव्हेंट, त्यांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करूया। अप्रतिम असा फायर शो त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अल्पेश गायकवाड ज्याने अप्रतिम स्कोररची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडली, त्याच्याच बरोबरीने ज्ञानेश्वर मुकादम हे स्कोररच्या भूमिकेमध्ये होते। फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल होईल का हे पाहायचंय। बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, आता पंच सांगतील धावा किती मिळतील, बाउंड्री चेक करायची आहे का काय असं दिसतंय। पाहूया पंच परत एक वेळा शहानिशा करतायत। जल्लोष तर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि पंच सांगतात हा चौकार आहे, 4 धावा मिळताना दिसतील, चौकार ऍड होईल। वेस्ट टायर चेक करायचंय, बॅटरचा रिव्ह्यू आहे, अंपायरचा रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू आहे, वेस्ट टायर चेक करायचंय। त्याचबरोबर आमचे सर्वच गुणसंख्यांक लेखक अल्पेश गायकवाड, ज्ञानेश्वर मुकादम, आमचे सर्व समालोचक मंडळी, ज्या समालोचकांनी या स्पर्धेमध्ये अक्षरशः आपला जीव ओतलाय, अप्रतिम अशी कॉमेंट्री केली, मी त्यातल्या त्यात विशालचं नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करेन। हा उभरता सितारा आमच्या समालोचक क्षेत्रातला विशाल पाटील, सरवली गावचा हा आमचा समालोचक मित्र। 13च्या 13 दिवस संपूर्ण मॅनेजमेंट समालोचकांसाठी त्यांनी केली आणि खूप दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे विशाल पाटील। कमी वयामध्ये मोठं नाव केलं त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये। त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सची संपूर्ण टीम, इट्स अ फेअर डिलिव्हरी। भूपेश कराड यांनी त्यांचे सर्वच कॅमेरामॅन ज्यांनी रात्रंदिवस या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आणि त्याचमुळे ही स्पर्धा संपन्न झाली आणि त्यातल्या त्यात कौतुक व्हायला पाहिजे दीपू माळी याचं। दीपू माळीने जी मेहनत घेतली आहे
मला असं वाटत नाहीये 13 दिवस तर तो झोपला देखील नसेल. ज्या पद्धतीने 2-3 तास त्याची झोप झाली त्याच्यानंतर तो मैदानावर यायचा. आज तर तो सकाळी 7 वाजल्यापासून मैदानामध्ये आहे. त्याचबरोबर JP पॅनल सर्वच पंच ज्यांनी खूप चांगलं काम केलं. अपरकटचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा मिळताना दिसत आहेत या 4 हा चौकार. ये देखिए ये जश्न देखिए आप स्क्रीन के ऊपर बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ प्रतियोगिता आगे बढ़ी और स्क्रेच भी यहाँ पर बनाया जा रहा है. इस प्रतियोगिता की इस जिस प्रकार के ये प्रतियोगिता खेली गई लाजवाब अद्भुत नजारा. कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा हा स्केच बनवला जातोय आणि हा जो विशाल आहे हा तलासरी पालघर मधून आलेला आहे. आतापर्यंत 3 स्पर्धेमध्ये त्याने तो स्केच बनवलाय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, दमदार आमदार चषकामध्ये अलिबाग मध्ये आणि आता 3ऱ्या स्पर्धेमध्ये तो स्केच बनवतोय. संपूर्ण ग्राउंड रेखाटलं जात आहे. परत एक वेळा एक चांगला ड्राईव्ह इथे केलाय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल आणि हे आता स्केच जे आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. हे आयोजकांना गिफ्ट केलं जाईल. विशालच्या माध्यमातून जो तलासरी पालघर मधून आलेला आहे या स्पर्धेसाठी स्केच करत असताना 2 ओव्हरचा खेळ इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 25. चिक तर इथे तकदीर माळी यांनी जो कमाल कॅच घेतला, मी नामदेव पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण तकदीर माळी याला कमाल कॅचच्या स्वरूपात आकर्षक कूलर फॅन आपण त्याला देऊया, त्याचं अभिनंदन करूया. अभिनंदन तकदीर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. त्याचबरोबर संघ मालक जे आहेत विहान एंटरप्राइजेस प्रसिद्ध उद्योगपती काल्हेरचे राकेश पाटील यांच्या वतीने एक पारितोषिक आहे. जर संघ जिंकला नानकरचा तर 51,000 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आयोजकांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका याही मंडळीने इथे निभावली आहे. त्याच्यामध्ये उमेश पाटील, निमेश पाटील, मिहिर पाटील, सूरज पाटील, करण कांबळे, भावेश नाईक, तनय पाटील, अक्षय माळी आणि मयूर पाटील यांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली आहे प्रताप शेठ पाटील आणि त्यांचे चिरंजीव रिग्नेश पाटील यांच्या बरोबरीने तुमचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचबरोबर जाता जाता सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता ज्या प्रेक्षक राजांनी खूप चांगली साथ आम्हाला सगळ्यांना दिली त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक आभार. तुम्ही आहात म्हणून अशा स्पर्धा आहेत, तुम्ही आहात म्हणून हे क्रिकेट जिवंत आहे. 12 धावा करायचे. 18 गेंदे 12 की आवश्यकता. लेग लांस करते हुए 1 रन जरूर मिलेगा. जिस तरह से फाइनल होना चाहिए था वो इस प्रकार का नहीं हुआ कुणाल से. जिस प्रकार 2 सेमीफाइनल का एनकाउंटर हुए काफी बड़ा मजा आया था. उफान पर मुकाबले चले थे लेकिन रन काफी कम मिले. 36 रन बने और 37 का लक्ष्य. फाइनल मुकाबले में जान की बाजी लगा रहे दोनों टीमें. विहान एंटरप्राइजेसचे मालक राकेश पाटील साहेब यांच्याच बंधूंचं लग्न आहे. विवाह सोहळा त्यांच्या घरी आहे त्याच्यामुळे ते इथे उपस्थित झालेले नाहीयेत. यस, त्यांच्या भावाचं लग्न आहे, बंधूंचं लग्न आहे कुमार पाटील यांचं, त्याच्यामुळे ते इथे उपस्थित झाले नाहीत. परंतु त्यांच्या वतीने 51,000 रुपयाचं पारितोषिक नानकर टीमला जाहीर करण्यात आले. यावेळेला खूपच चांगला फटका इथे सजवलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डिंग होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु तो थांबलाय. एकच सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 27. 16 गेंदे दर्शन की आवश्यकता. पुकार लगाई थी दूसरे रन के लिए, राजी नहीं थे बल्लेबाज क्योंकि अब सब कुछ अच्छा चल रहा है तो क्या जरूरत थी और ये भी एक अच्छा फैसला था उनका. 16 गेंदे 10 रन की जरूरत. बस 10 रन दूरी है चैंपियन बनने के लिए. 96 टीमों में बड़ा इस मैदान के पर ये उपलब्धि होगी मैदान पर. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना फक्त पंच केलाय. एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. त्यातल्या त्यात ज्यांनी या स्पर्धेचं अप्रतिम असं निवेदन केलं संदीप मोरे सर यांच्या देखील नावाचा उल्लेख इथे होणं गरजेचं आहे. अप्रतिम असं निवेदन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील मनपूर्वक आभार. देवेंद्र केनी ज्या वेळेला गरज पडली, रवींद्र केनी ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला त्यांनी स्कोरिंगची भूमिका पार पाडलेली आहे, त्यांचंही आभार. परत एक वेळा दिशा दिली आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा इथे घेऊन जातील हे दोन्ही फलंदाज. 14 गेंदे जीत के लिए में 7 रन की आवश्यकता, यानी कि आसान सा मुकाबला मैदान के ऊपर. स्वागत है आपका भी रविंद्र केने, आपने भी काफी बड़ा योगदान दिया प्रतियोगिता के लिए, आपका भी शुक्रिया. सभी का शुक्रिया अदा करना चाहेंगे कुणाल जी. 14 गेंदे 7 रन की आवश्यकता. 7-14 होते तो मजा आता लेकिन समीकरण उल्टा है. 14 गेंदे 7 की आवश्यकता. प्रतीक का खेल भी काफी शानदार रहा और मोरेश्वर ने तो प्रतियोगिता में 4 चांद लगा दिए. मजा आया प्रतियोगिता में. कुल मिलाकर 12 दिन का क्रिकेट का
त्याचबरोबर रमेश तरे यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांनी देखील खूप मोलाची भूमिका या स्पर्धेच्या माध्यमातून पार पाडलेली आहे. राम माळी साहेब यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रताप शेठ यांनी जे योगदान दिले ह्या स्पर्धेमध्ये खरोखर वाखण्याजोगं आहे. प्रताप शेठ पाटील त्यांचं योगदान सगळ्यात मोठं राहिले या स्पर्धेसाठी. जे अध्यक्ष होते या स्पर्धेचे राम माळी साहेब यांचं योगदान खूप महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं. या सगळ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. अपरकटचा प्रयत्न आहे, फिल्डर आहे तिथे, झेल होण्याची शक्यता आणि अखेर फलंदाज इथे बाद होईल. बारह गेंदे और 6 रन की आवश्यकता. मुकाबला हालांकि जिस प्रकार होना चाहता उस कगार पर नहीं चला. काफी उम्मीद थी इस मुकाबले से, लेकिन ये मुकाबला एक तरफा चला. नानकर टीम ने पूरी तरह से जकड़ में रखा. कार्य टीम को कोई मौका नहीं दिया बड़े शॉट खेलने का. शुरू से उन्होंने दबाव तंत्र का इस्तेमाल किया और उसमें कारिवली फंस चुकी है पूरी तरह से. यस कुणाल सर, जीत के लिए 12 गेंदे 6 रन की आवश्यकता. 12 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आता या मॅच मध्ये. आता थोड्याच वेळात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सोहळा तुमच्या समोर येणार आहे आणि त्याची सूत्र अजय घरत आणि संदीप मोरे सर यांच्याकडे असणार आहेत. अप्रतिम अशी कॉमेंट्री, सदाबार आवाज अजय घरत यांनी केली या स्पर्धेमध्ये. विशाल पाटील यांनी खूप चांगलं नेतृत्व केलं. समालोचकांचा नक्कीच दुवा राहिला. विशाल पाटील, समीर ठाकरे या सगळ्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कॉमेंट्री केली. सुनील शेळके, सुभाष धुमाळ आज ज्यांचा वाढदिवस होता, सिद्दीक भाबे सर यांच्या विना स्पर्धा नेहमीच अधुरी असते. अप्रतिम अशी कॉमेंट्री. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, चंदू शेट्टे सर यांनी या स्पर्धेमध्ये काम केलं. सगळ्या समालोचकांचं मनपूर्वक आभार. प्रमोद शेडगे, बाबू शाह, विश्वास केने, तेजस धोबी आणि मनीष पाटील यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी पार पाडली. लाईट्स, रुपेश मंडप डेकोरेटर्स, राममाळी साहेब यांचंही योगदान त्याच्यामध्ये भरपूर होतं. त्यांचंही खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं कमी आहे. DJ वेदांत यांच्या नावाचा उल्लेख मी मगाशीही केला. 70-70 स्पोर्ट्स, तारीफभाई सय्यद, त्याचबरोबर भूपेश कराळे आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी खूप मोठे योगदान दिलं. खुल्या गटामध्ये तारीफभाई सय्यद यांची खूप चांगली साथ आयोजन कमिटीला लागली ऑल इंडिया ओपन ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. और आपका भी बहुत बहुत शुक्रिया कुणाल सर, आपने भी जान की बाजी लगाई इस प्रतियोगिता में. आपका भी शुक्रिया. इस प्रतियोगिता के लिए यहाँ पर राकेश एकवीरा मानकोली, इनका भी काफी बड़ा योगदान रहा, जिसमें राकेश माली, तकदीर माली, यतेश माली, रोहित तले और यतीन माली, इनका भी शुक्रिया. 12 गेंदे 6 रन की आवश्यकता. सबका शुक्रिया अदा करना हमारी जिम्मेदारी है, क्योंकि जिन्होंने 12 दिन काफी कड़ी मेहनत करने के बाद प्रतियोगिता को यहाँ पर 7वें आसमान के ऊंचा पर लाकर खड़ा कर दिया. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालेर का दिलेर सुजित तात्याशेठ पाटील यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करूया, कारण आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. पंचांना 1 मिनिट थांबण्याची विनंती करतोय, कारण आज हा मोठा शो आपण पाहतोय. आदरणीय प्रशांत पाटील साहेब, आदरणीय देवेश पाटील साहेब, आदरणीय सुमित पाटील साहेब, आदरणीय सिद्धेश पाटील साहेब यांचं तर पाठबळ होतच. मात्र प्रत्यक्ष मैदानावर आणि अप्रत्यक्ष मैदानाच्या बाहेर ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला असे 2 शिलेदार, आयोजन समितीचे अध्यक्ष आणि या आयोजन समितीचे स्वागत अध्यक्ष श्री प्रताप मारुती पाटील साहेब आणि राम जगन्नाथ माळी साहेब, या दोघांचा आमच्या आयोजन समितीच्या सत्कार इथे केला जातोय. आपण पाहू शकता ही जोडी आणि आमच्या ही संपूर्ण आयोजन टीम यांनी हा शो अतिशय 1000% यशस्वी करण्यामध्ये दीपू माळूचं तर नक्कीच 100% योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे. त्यांचे बंधू यशपालजी माळी असतील, त्यांचं देखील खूप मोठं योगदान. आमचे सर्व आयोजन समितीचे सदस्यांचं लाख मोलाचं सहकार्य लाभलं आणि ही स्पर्धा यशाची उंच शिखरं गाठत गेली. मायबाप क्रीडा रसिकांचं जे भरभरून प्रेम, आनंद, उत्साह, जल्लोष या स्पर्धेला लाभला, त्या सर्व मायबाप क्रीडा रसिकापेक्षा आग्रहाचं आम्ही आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. धन्यवाद. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आपल्या या क्रीडा नगरीमध्ये, मित्रांनो, क्रिकेट हा खेळ अद्भुत खेळ आहे. तो तुम्हाला वेळ लावून सोडतो आणि आपण पाहतोय प्रसिद्ध उद्योगपती काल्लेरचे
राकेश पाटील इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. आज त्यांच्या भावाचं लग्न होतं, लग्नाची वरात सुरू आहे, परंतु आपला संघ, आपण ज्यांना पुरस्कृत केले तो संघ फायनल खेळतोय आणि त्यांच्यासाठी 51,000 रुपयाचं पारितोषिक राकेश पाटील यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. जर फायनल मारली टीम विहान एंटरप्राइजेस नानकरने. मागच्या वर्षी देखील या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती आणि हा संघ उपविजेता राहिला होता. आणि सध्या दीपू माळीचा सन्मान होतोय. या दीपू माळीने अहोरात्र मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि त्याचा हार घालून सन्मान केला जातोय. हा एक मोठा सन्मान आहे दीपू माळी याचा. दीपू माळी आणि यशपाल माळी A1 जोडी. 10 गेंदे 4 रन की आवश्यकता सिर्फ. सामना अंतिम टप्प्यामध्ये. ओ पाय टाकलेला बॉल मागे चाललाय आणि मला वाटतं या चौकारासह हा सामना फिनिश होईल असं दिसतंय. हो, या स्पर्धेवर विहान एंटरप्राइजेस ज्याच्या नावाचं कुणालजी दाते सर लवकर या, मंचावरती यायचं आपण लवकर.
वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विहान एंटरप्राइजेस नानकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025 ची चॅम्पियन टीम विहान एंटरप्राइजेस नानकर. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर राकेश दादा पाटील. आपण शुभ सन्मानाकडे आता वळूया, कारण या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता भरपूर मेहनत आमच्या अंपायर्सची देखील राखली. भरपूर चांगली अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. आपण सर्वप्रथम अंपायर्सचा शुभ सन्मान करणार आहोत. जय पवार सरांचा शुभ सन्मान आपण करूया. भरपूर चांगली अंपायरिंग सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि JP पॅनलचे सर्व अंपायर्स आपल्याला स्पर्धेमध्ये अंपायरिंग करताना दिसते. स्टँडर्ड लेवलचे अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. अचूक निर्णय प्रत्येकी मॅचमध्ये देण्यात आलेले आहेत आणि भरपूर चांगली अंपायरिंग लागली. सर्वप्रथम आपण JP पॅनलचे हेड जय पवार सरांचा आपण सन्मान इथे करणार आहोत. मी सरांना विनंती करेन आपण पुढे यायचं आहे.